हरि देव. आजच्या वर्गाची सुरुवात ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण एका पतंजलींच्या गीताने करतोय. ऋषी मुनींचे बोल. विजय कुमार बेळंके म्हणून आहेत, त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे. अतिशय छान गीत आहे. अजूनही आपली योगाबद्दलची जिज्ञासा जागृतच आहे आणि तुमच्या सगळ्यांची तर असणारच आहे, जे जॉईन झालायत त्यांची निश्चितच. सुरू करते. ज्या योगाची जिज्ञासा लागली समूळ विश्वाला, ज्या योगाची जिज्ञासा लागली समूळ विश्वाला, पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला, पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला. क्षणाक्षणाला समाज धावे अश्वासम चौखूर, चंचल मन हे उधळत सुटले माझे मनी काहूर. उसंत नाही विचार करण्या विवेक ना उरलेला, उसंत नाही विचार करण्या विवेक ना उरलेला. पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला, पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला. राग द्वेषनी मोह वाढला द्वंद्व प्रतिष्ठेसाठी, स्पर्धा चाले भोग भोगण्या ऐहिक सौख्यासाठी. त्यागाची ती भाषा नाही टपले सर्व सुखाला, त्यागाची ती भाषा नाही टपले सर्व सुखाला. पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला, पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला. शरीर मनाचे स्वास्थ्य खरोखर आहे पृथ्वी मोल, नाही उपमा त्यास कशाची ऋषी मुनीचे बोल. चित्तवृत्तीचा निरोध करुनी लावू सन्मार्गाला, चित्तवृत्तीचा निरोध करुनी लावू सन्मार्गाला. पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला, ज्या योगाची जिज्ञासा लागली समूळ विश्वाला. पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला, पतंजलींची योग साधना सांगतसे तुम्हाला. धन्यवाद अनुराधाताई. आणि आपल्या वर्गात आता श्यामलाताई राईलकर गुरुजींच्या भगिनी आणि आमचे सगळ्या प्रकारचे म्हणजे तिथे गुरुकुलला सर्व प्रकारचे वर्ग घेणाऱ्या ताई आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि त्यांनी आधीच सांगितलंय की परिचय वगैरे असा काही मोठ्या प्रमाणात नको, पण त्यांनी एक योगसूत्रांवर एक छान पुस्तक लिहिलेलं आहे. ओवीबद्ध असं आपल्याला सूत्र चांगली समजावी असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर गुरुजींबद्दलही एक माहितीपर गंगातिरी गोदातिरीचा महर्षी असं छान गुरुजींवर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे लिखाणामध्ये बरंच काम केलेलं आहे त्यांनी, अजून काही चालू असेल असं मला वाटतं. आणि आपला आजचा विषय आहे अष्टांग योगात परमानंद. तर मला वाटतं की ताईंनी सुरू करावा आणि त्यांना मी सुरू करण्याची विनंती करते की त्यांनी आपला विषय सुरू करावा. हरि ओम. अष्टांग योगाविषयी आज विशेषतः आपण पाहणार. अष्टांग योगातून परमानंद जरा अवघड विषय आहे, पण काय अष्टांग योग हा शब्द आहे ना, तर अष्टांग अधिक योग असे ते दोन शब्द त्यामध्ये आहेत. अष्टांग 8 तर माहिती, अष्टांग म्हणजे 8 अंग एवढं तर कळलं. योग
आता योग, आता ताईंचे सहवासात राहून ताईचे वर्ग करून तुम्हाला एवढं माहिती झालं असेल की योग म्हणजे युज धातूपासून तयार झालेला शब्द. युज म्हणजे जोडणे. युज म्हणजे जोडणे म्हणजे काय काय जोडायचं, तर शरीर आणि मन जोडायचं, शरीराशी मन एकाग्र करायचं, किंवा महत्वाचा विषय अर्थ म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन, आत्मा परमात्मा एकत्र जोडायचं. तर ही जुळणी काय आहे बुवा, म्हणजे योग कशासाठी, हा मोठाच प्रश्न आहे. हा योग, ही जुळणी कशासाठी, आत्म्याचं परमात्म्यात विसर्जन करायचं. आता त्याचाच अर्थ मोक्ष, त्याचाच अर्थ निर्वाण, किंवा पतंजलीच्या भाषेत जर आपण म्हटलं तर त्याचा अर्थ कैवल्य. तर हे मोक्ष, मोक्ष ही भारतीय संकल्पना आहे. आणि मग ही जी भारतीय संकल्पना आहे ती प्रत्यक्षात कशी आणायची, म्हणजे मोक्षापर्यंत प्रवास कसा करायचा आणि का करायचा, ही जुळणी कशा आहे, आत्म्याचं परमात्म्यात विसर्जन कशा. तर योग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी मिलन हा काय भाग आहे, तर आत्मा हा परमात्म्यापासून वेगळा झाला. काय आहे, परमात्मा परब्रह्म हे संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेलं आहे. म्हणजे निर्गुण निराकार अशी एक शक्ती संपूर्ण विश्वामध्ये भरलेली आहे. आणि त्या शक्तीला एकदा वाटलं की आपण वेगळं व्हावं, विलग व्हावं, आपण काहीतरी निर्मिती करावी, तेव्हा त्यांनी परमात्म्यानी परब्रह्मानी त्याचा एक एक अंश वेगळा केला. आणि प्राणी मात्रामध्ये काही अंश, प्राणी मात्रा म्हणजे जनावरांमध्ये, पशु पक्ष्यांमध्ये, माणसामध्ये, वनस्पतीमध्ये ते अंश केले. मग तो अंश वेगळा झाला. परब्रह्म आत्मतत्व छोटे छोटे अंश आणि मग लोकांचं मनुष्य जीवन आणि प्राणी जीवन सुरू झालेलं आहे. आता ते जे वेगळा झालेला जो अंश आहे, परमात्म्यापासून आत्मा वेगळा झाला, आता त्याला परतीच्या प्रवासाची ओढ आहे. ती प्रवासाची ओढ म्हणजेच मोक्षाकडे जाणं आहे. कसं आहे बघा, आता आपण सुद्धा, आपल्याला घरी जायची फार ओढ असते. आपण सकाळी उठतो आणि आता नोकरी वगैरे करणार आहे, सकाळी घाई घाई सगळी कामं करणार इथं आणि मग बाहेर पडणार, बाहेर मग संध्याकाळी आणखी कुठे काम करून मग शेवटी संध्याकाळी शेवटी आपल्याला गंतव्यस्थान आपलं घर. तसं हे आत्म्याला परमात्म्याची ओढ आहे. आपण काय करतो, एखाद दिवशी ठरवतो की आपण ट्रिपला जायचं, एखाद्या टूरवर जायचं ठरवतो. तर ट्रिपला जायचं तर आपल्याला कन्याकुमारी पर्यंत प्रवास करायचा, वेगवेगळी स्थळं पाहिजे. मग 15-20 दिवस आधीपासून तयारी करायला सुरुवात करतो, खूप छान तयारी करतो, अगदी त्या आनंदामध्ये राहतो. आणि मग नेहमीच ठरलेल्या बुकिंग प्रमाणे आपला सगळा ग्रुप जो असतो बुकिंग केलेलं असतं, सगळं रेल्वेचं बुकिंग, लॉजिंग वगैरे सगळं केलेलं असतं. मग त्याप्रमाणे मुंबईहून सुरुवातीला काय हैदराबाद, सिकंदराबाद, त्यानंतर तिरुपती बालाजी, बंगलोर, त्यानंतर काय रामेश्वर वगैरे, या पद्धतीने हळूहळू कन्याकुमारीच्या दिशेने अतिशय आनंदात प्रवास सुरू असतो. आपलं घर सोडून आपण कितीतरी आनंदामध्ये हा सगळा भाग ट्रिपचा आनंद अनुभवत असतो. सगळ्या 2-3 दिवस मुक्काम करा. आता एकूण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये 12 दिवस संपलेले असतात आणि 2-3 दिवस शिल्लक असतात. 15व्या दिवशी आपलं बुकिंग असतं. तर कोणीतरी म्हणतं, अरे इथून कन्याकुमारी पासून कोडाई जवळ जाऊया आपण. तर आपण म्हणतो नाही, आता मला अतिशय कंटाळा आलाय, कधी घरी जाऊन आमटी भात खातोय असं झालं, किंवा पिठलं भात खातोय असं झालं. म्हणजे काय होतं, आपल्याला घरी जायची ओढ, मग काही नकोसं वाटतं की आता बाद झालं, ही ट्रिप खूप झाली. कधी घरी जाण्याचा आनंद जास्ती वाटतो. हे परब्रह्म आहे ते एक अंश वेगळा झालेला आहे, आपल्यामध्ये प्रविष्ट झालेला आहे, आपलं जीवन सुरू झालेलं आहे. पण आपल्याला त्या आत्म्याला परतीच्या प्रवासाची ओढ आहे. ह्या काही ठराविक वयानंतर सुद्धा आपण काही उपासना करतो, हे आपल्याला लाभलेलं वरदान आहे.
आणि मग ठराविक वयानंतर उपासना करणं, नाम जप करणं, ह्याच्यामध्ये आपला आनंद वाढेल. इतर गोष्टींपेक्षा हा सगळा प्रवास आहे बरं का, म्हणजे परमात्म्याकडे जाण्याचा प्रवास. हा मोक्ष मोक्ष मिळणार नाही कदाचित आपल्याला, अनेक जन्म घ्यावे लागतील, पण हा परतीचा प्रवास आहे आणि तो अतिशय आनंददायी तर हा परमानंद गाठायचा. सच्चिदानंद म्हणजे ज्या आनंदाला काही शेवट नाही, किंवा हा आनंद कशामध्येच अडकलेला नाही, असा तो आनंद, अध्यात्म मधला आनंद. मग कुठं येत आहे? आपण योगाचा विचार करतो आहोत, पण योग काय किंवा आपलं अध्यात्मशास्त्र काय? एकूण ते दासबोध दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी वाचा किंवा तुलसीरामायण वाचा, सगळ्यामध्ये तेच अध्यात्म सांगितलं. त्या सगळ्या ग्रंथाची वाट दाखवलेली आहे आणि तिकडेच प्रवास करायचा. आणि तो प्रवास म्हणजेच योग आहे. अष्टांगाच्या माध्यमातून योग कसा आहे योग? परमात्म्याचं परमात्म्यात विसर्जन करणं हा योग. हा अष्टांग योग एकच प्रकार का योगाचा? तसंही नाहीये, पण अनेक प्रकारे योग साधू शकतो. म्हणजे आत्मा परमात्मा भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे, अजून काही लय योग आहे, मंत्र योग आहे, शक्ती योग आहे. हा सगळ्या माध्यमातून योग साधणे हा एक महत्वाचा आणि तसाच हा अष्टांग योग आहे. अष्टांग योगाच्या माध्यमातून आपण हा मोक्षाचा प्रवास करतो. मोक्षापर्यंत जाणार नाही, आपलं काही तेवढं पुण्य म्हणण्यापेक्षा आपलं तेवढं कर्तृत्व नाही म्हणा की आपलं साधना मोक्षापर्यंत ह्याच जन्मी जाऊ असं, पण साधना कंटिन्यू ठेवली तर ती पुढच्या जन्मी ती साधना आपल्याला उपयोगी पडते. तर असं हा अष्टांग योगाचा भाग, 8 अंगाच्या माध्यमातून अनेक योगाचे प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे अष्टांग योग. आता ते 8 अंग, अष्टांग म्हणजे 8 अंग. आता ही कुठली अंग आहे? तर पातंजलिक सूत्रामध्ये एक सूत्र आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टौ अंगानी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाची 8 अंग आहेत. आपल्याला काय वाटतं योग म्हणजे काय? आसन. योग म्हणजे प्राणायाम. बस तेवढीच आपली आपण करत राहतो. कितीही योगाचे वर्ग तुम्ही अटेंड करा वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्याकडे तरी आपल्याला धारणा ध्यान वगैरे आपण अष्टांग योगाविषयी मी सांगत होते, जसे अनेक प्रकारचे योग आहेत तसा अष्टांग योगाच्या माध्यमातून योग साधणे अर्थात मोक्षाचा प्रवास करणे. तर अष्टांग योगाचं एक सूत्र सांगितलं, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टौ अंगानी. योगाची 8 अंग आहेत. कुठली आहेत? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तर योग म्हणजे काही केवळ आसन आणि प्राणायाम करणं असं नाही. अनेक योगाचे वर्ग बाहेर चालतात, ते केवळ योगासनामध्येच अडकलेले. त्यात सुद्धा आणखी व्हरायटी प्रोग्राम त्यांनी ठेवलेला आहे. कुणी पॉवर योगा करताय, कुणी डायनॅमिक योगा करताय, कुणी हॉट योगा करताय. पण जो चालत आलेला आहे पुराण कालापासून तो अष्टांग योग आहे. तो आपण हठबदीपिका, हिरण्य संहिता असे योगाचे आधार घेऊन आपण हा योग आपण लोकांना शिकवतो. तर हा योगाचा प्रवास आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा एक वेगळा प्रवासच आहे. म्हणजे यम नियमापासून सुरुवात करायचं ते समाधीपर्यंत या प्रगतीच्या पायऱ्या आहेत म्हटलं तरी चालते. सुरुवातीला यम म्हणजे समाजात पाळायचे नियम आहेत.
समाजामध्ये वावरत असताना आपण काय नियम पाळावे या संबंधीचं ज्ञान याच्यामध्ये आहे. की हे 5 नियम आहेत, ते ही एक प्रकारची शाश्वत मूल्यच आहेत. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही हे जे सांगितलेले आहेत, ते आपण समाजात वावरत असताना पाळण्याचे नियम. अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही. म्हणजे प्रत्यक्षात मारायचं तर नाहीच आहे, पण कुणाची वाचिक हिंसा पण करायची नाही. कुणाला तरी वाटेल तसं बोलणं, त्याला त्रास होईल असं बोलणं, असं करायचं नाहीये. वाचिक, मानसिक सुद्धा हिंसा करायची नाही. अहिंसा म्हणजे आता तुम्हाला माहितीये किती हिंसा संपूर्ण जगामध्ये चालू आहे आणि म्हणून सामाजिक स्वास्थ्य हे बिघडतं. तर ते बिघडू नये म्हणून समाजाची स्वस्थता. समाज स्वस्थ तर आपण स्वस्थ. समाज अस्वस्थ असेल तर प्रत्येक व्यक्ती ही अस्वस्थ असते. त्यानंतर मग नियम आहेत, 5 नियम आहेत. ते सुद्धा पाळण्याची गोष्ट. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. हे शौच म्हणजे शुद्धी, शारीरिक शुद्धी. आपण साबण लावून आंघोळ करतो ती शुद्धी आहेच. शरीर तर स्वस्थच करायचंय. पण आंतरिक शुद्धी, मन शुद्ध पाहिजे आपलं. शरीरा इतकंच मनाची शुद्धी पण पाहिजे. मनात कुविचार, वाईट विचार नकोत. संतोष, कुठल्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळू द्यायचा नाही. संतोषी वृत्ती हवी, समाधानी वृत्ती हवी. म्हणजे जे आहे त्यात समाधान. आता जे आपण असं नाहीये की प्रगती करायची. आपल्याला काही म्हणजे आता तरुणपणी गाडी हातात आहे, स्कूटर घेतली आहे. स्कूटर घेतली की असं वाटतं की आता बाईक हवी. बाईक घेतली की वाटतं 4 चाकी गाडी हवी. 4 चाकी गाडी घेतली की असं वाटतं नाही ह्या माईकची नाही, आणखी भारी गाडी हवी. 2 गाड्या हव्या. हा जो हव्यास आहे ना, तो कमी करायला सांगितलेला आहे. संतोषी वृत्ती ठेवा, आहे त्यामध्ये समाधान माना. म्हणजे प्रगती तुम्ही करा, पण सध्या काय आहे तुमच्याकडे ते आनंदाने उपभोगा किंवा आनंदाने ऍक्सेप्ट करा. तुमचे प्रयत्न करत राहा, प्रगती करत राहा, त्याला काही अडचण सांगितलेली नाही. संतोषी वृत्ती हा फार महत्वाचा भाग आहे. आजकाल हव्यास इतके वाढत चाललेले आहेत की त्यामुळे मन अस्वस्थ होत. मला हे मिळालं नाही, म्हणजे 3 BHK फ्लॅट आहे, नाही म्हणजे 2 BHK फ्लॅट आहे. नाही आता काय 2 BHK मध्ये किती दिवस राहिलो. आता 3 BHK हवा, मुलं मोठी त्यांना पण हवा. ह्या पद्धतीने मग 3 BHK हवाय, मग त्यानंतर बंगला हवाय. ह्या पद्धतीने हव्यास वाढत जातो आणि मग त्या नेव्हर एंडिंग स्टोरी. पूर्वी कसं 2 खोल्यामध्ये सुद्धा संसार अतिशय आनंदाने होत होते. आज प्रत्येकाला स्वतंत्र खोली असून सुद्धा मन त्रासलेलं आहे, ग्रासलेलं आहे. तर समाधानी वृत्ती कुठल्याही स्थितीत, म्हणजे तुम्ही जसं भगवान श्रीकृष्ण हे वैभवात वाढले ते समाधानी होते, पण त्यांचे मित्र सुदामा हा दारिद्र्यात वाढला, तोही समाधानी होता. आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानणं. तुम्हाला प्रगती करायची तर करा, पण सध्या समोर जी परिस्थिती आहे त्यात समाधान माना. असा हा नियम आहे. संतोषी वृत्ती हवी. आपलं समाधान हे व्यावहारिक गोष्टींवर अवलंबून असू नये. त्यानंतर मग आहे शौच, संतोष, तप. तप म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी कष्ट करणं. आयुष्यात तप म्हणजे काय हिमालयात जाऊन नाही करायचं. आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी केलेले शारीरिक आणि मानसिक कष्ट, बौद्धिक सुद्धा. कित्येक जण असे होऊन गेले, स्वातंत्र्यासाठी लढलेली, लोकहितासाठी लढलेली माणसं. ज्योतिबा फुले, सरस्वती फुले, त्यांचे फुले, त्यांची कोणते शास्त्र, सरस्वती फुले, किंवा
स्वातंत्र्यवीर सावरकर ही सगळे तप केलेली माणसं आहेत. चांगल्या गोष्टीसाठी घेतलेले त्यांनी कष्ट आहेत. तर आयुष्यामध्ये नुसतंच खाओ पिओ मजा करो असं नाही करायचं. तर कुठली तरी एक चांगली गोष्ट, त्या आपलं एक काहीतरी समोर ध्येय ठेवावं आणि त्यासाठी झगडत राहावं. चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. त्याला तप हा विषय सांगितला, नियम सांगितला. स्वाध्याय स्वाध्याय महत्वाचा आहे. स्वाध्याय म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली गोष्ट, जप वगैरे. स्वाध्याय म्हणजे अभ्यास, रोज केलेला अभ्यास. आता आसनं शिकलो आहोत, 2 महिने आसनाचा क्लास जॉईन केला, नंतर दिलं सोडून, क्लास सोडून दिला, पण घरी स्वाध्याय करतो का? नाहीतर काही त्याचा फायदाच नाही. आपलं आरोग्य नीट राहावं अशी इच्छा असेल तर आपल्याला स्वाध्याय करायला. इतकंच काय, विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेत खूप शिकला पण घरी अभ्यास केला का, हा महत्वाचा भाग आहे. एखाद्या गुरुनी आपल्याला दीक्षा दिली, रोज 5 माळा जप करायला सांगितला, घरी केला का, जप केला का, त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने वाचन मनन चिंतन केलं का, हा महत्वाचा भाग. हा येतो स्वाध्याय. आणि सगळ्यात शेवटी ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराला मानणं, ईश्वराचं अस्तित्व मानणं, हा एक महत्वाचा भाग. आणि आपण जे जे करू, जी गोष्ट करू ती ईश्वराला अर्पण करणं, हा महत्वाचा भाग आहे. एक मिनिट. तर ईश्वर प्रणिधान मी सांगते, प्रत्येक गोष्ट ईश्वराला अर्पण करणं आहे. प्रत्येक जे जे आपण कृत्य करू, कार्य करू, कर्म करू, ते ईश्वराला अर्पण करायचं. जे आपल्या हातून घडेल ते परमेश्वरा, ही तुझीच इच्छा, तुझ्यामुळे मी हे करू शकलो, असं ही ईश्वराला अर्पण होते. यांनी अहंकार नाहीच होत. अहंकारी वृत्ती, मीपणा नाहीसा होतोय. तर हे यमनियमापासूनच हा योग होतो. म्हणजे समाजात कसं वागावं, म्हणजे कसा आहे, योग हा पतंजलीने व्यक्तिगत उन्नतीसाठी सांगितलेला आहे, समाधी साधण्यासाठी सांगितलेला आहे. पण प्रत्यक्ष त्याची सुरुवात कशी होते, समाजापासून. तुम्ही समाजात वावरताना कसे वावरता, हा महत्वाचा मुद्दा. तुम्ही हिंसा करता का, तुम्ही खोटं बोलता का, इथपासून सुरुवात होते. आणि मग स्वतःचे नियम कसे, तुम्ही नीट वागता का, तुम्ही संतोषी वृत्ती बाळगता का, तुम्ही स्वाध्याय करता का, हे स्वतःचे नियम. असं एबीसीडी पासून सुरुवात आहे बघा. पुढे आहे ध्यान आणि समाधी वगैरे, सगळं ठीक आहे, पण सुरुवात कशी झाली, एबीसीडी पासून झाली. नीट वागत नसाल तर तुमचं ध्यान धरणं हे एक थोतांड आहे. तुम्ही मारे ध्यान करा, पण तुम्ही वागताना कसे वागता लोकांशी, हा महत्वाचा भाग आहे बरं का. त्यामुळे हे निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे की योगाची सुरुवात ही सद्वर्तनापासून होते. चांगलं वर्तन असेल तर योगाला अर्थ आहे, योगाभ्यासाला अर्थ आहे. मुळात यमनियम पाळले पाहिजेत. असं आम्हाला खूप छान जमतायत, मला प्राणायाम उत्तम जमतोय, ठीक आहे, पण बेसिक काय आहे, तुमचं सदाचरण. व्यक्ती ही सदाचरणी असेल तर ती समाज मान्य होते, अन्यथा तिच्याकडे लोक चांगल्या दृष्टीने पाहत नाही. तर असा हा प्रवास जो आहे तो यमनियमापासून सुरू होतो आणि त्यानंतर पुढे यमनियम झाले की त्यानंतर आसन, आसनाचा विषय येतो. आसन कशासाठी आहे, तर आपल्या शारीरिक आरोग्यासाठी. जसे व्यायामाचे प्रकार आहेत तसं आसनाचा पण भाग आहे. पण आसन म्हणजे व्यायाम. व्यायामाने काय होतं, रक्ताभिसरण सुधारतं, पचनेंद्रिय म्हणजे आपली तब्येत चांगली राहते वगैरे वगैरे सगळं. पण आसनामुळे आपण आतल्या इंद्रियांची अंतर्गत सुधारणा होते. लक्षात घ्या, आता तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला माहिती, पश्चिमोत्तानासन केलं जातं. तर पश्चिमोत्तानासन म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये गुडघ्याला डोकं लावायचं, एवढं पश्चिमोत्तानासन केलं आहे.
तर पश्चिमोत्तानासनामध्ये जेव्हा आपण गुडघ्याला डोकं लावायचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं, तो हे आसन केलं आणि ते साधारण 30 सेकंद किंवा 1 मिनिट टिकवलं तर काय शरीरांतर्गत बदल होतात. आपल्या टाचेपासून ते बानेपर्यंत मागच्या भागाला भरपूर ताण मिळतो. तसंच पुढच्या भागाला, पोटाला, छातीला दाब निर्माण होतो. आणि हे आसन जर टिकवलं आपण 1 मिनिटभर तर हे ताण, हे दाब हे वरच्या बाजूला असतात ते आतल्या इंद्रियांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मग आतली इंद्रिय सगळी आतल्या आतल्या इंद्रियांमध्ये अंतर्गत सुधारणा होतात. त्यांना एक प्रकारचा मसाज मिळतो, त्यांच्या रक्ताभिसरण सुधारतं, त्यांचं एकूणच आतल्या इंद्रियांची तब्येत सुधारते. अर्ध मत्स्येंद्रासन करा. डायबिटीस असलेल्या व्यक्तीने अर्ध मत्स्येंद्रासन केलं तर त्याचा खूप फायदा होतो. तर ह्या पद्धतीने अंतर्गत सुधारणा आसनामध्ये होतात. आणि आसनामध्ये काय सांगितलंय, तुम्ही शरीराशी मन जोडून टाका. म्हणजे एरवी आपण व्यायाम करताना शरीर आणि मन एकत्र नसतं, पण आसन करताना शरीराशी पूर्ण एकाग्र व्हावं म्हणून सांगितलं. त्यामुळे आपलं मन सुद्धा स्थिर व्हायला सुरुवात होते. मुळात आसनामध्येच आपलं मन स्थिर होतं, तोही फायदा आपल्याला मिळतो. आणि मग हे आसन जर व्यवस्थित जमायला लागलं की त्यानंतर मग प्राणायाम करायचा आहे. त्याच्या आधी प्राणायाम नाहीये, प्राणायाम नंतर करायचा आहे. तर प्राणायाम करताना प्राणशक्तीशी संबंध आहे. आपल्या शरीरामध्ये हा दिसतं आपलं शरीर, तो एक भाग झाला. लक्षात घ्या, आपलं शरीर हे पंचकोशात्मक आहे. पंचकोशात्मक आहे म्हणजे कसं, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असं 5 कोशात्मक शरीर आहे. आणि आसन योगामुळे पंचकोशात्मक आपली सुधारणा होते. हे पंचकोश काय आहे? शरीर जे दिसतं ते अन्नापासून तयार झालेलं आहे, तो अन्नमय कोश. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये प्राण आहे, तो दिसत नाही पण प्राण आहे आपल्या शरीरात. आणि तो श्वसनाद्वारे आपल्याला लक्षात येतो. आपलं श्वसन जसं करायला लागतो आपण, तो प्राणशक्ती प्रकट होते श्वसनाच्या माध्यमातून. तर ह्या प्राणशक्तीवर नियंत्रण आणायचं असेल तर प्राणायाम करायचा. प्राणायाम केल्याने जास्तीत जास्त अंतर्गत सुधारणा होतात. मनाची स्थिरता वाढते. मन जास्ती सूक्ष्मतेकडे प्रवास करायला. आणि प्राणायाम हा सगळ्यात महत्वाचा, आसना इतकाच किंवा आसनापेक्षाही जास्त महत्वाचा भाग आहे. अर्थात तो नीट शिकून घ्यायला हवा. एकूण 8 प्रकारचे प्राणायाम आहेत. अष्टकुंभक आहेत. कुंभक म्हणजे प्राणायाम, हा सगळा पुढचा भाग झाला. आपण सध्या, तुम्ही तर प्रवेश परीक्षा वगैरे असं काही केलं नसेल तर पूरक रेचक, शीतली पूरक, शीतकारी पूरक असे हे प्राणायाम आहेत. त्याचेही परिणाम खूप छान होतात. तर हा प्राणमय कोशाचा प्रवास आहे. अन्नमय कोश झाला, आता प्राणशक्तीवर नियंत्रण येतं ते प्राणायामाने. मग पुढे प्रत्याहार हा एक भाग आहे. त्यानंतर धारणा, ध्यान. ध्यानाचा भाग म्हणजे एकाग्रतेची परमावधी. तर मनोमय कोश आहे. मी पंचकोशात्मक जे सांगते तुम्हाला, पुढे मनोमय, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मग मनोमय कोश. मनोमय कोशामुळे मन स्थिर होण्यासाठी प्राणायामाचा उपयोग होतो, ध्यानाचा उपयोग होतो. मनोमय कोश, मन शरीराशी जोडलं गेलं की आसनामध्ये सुद्धा एकूण मनाची स्थिरता निर्माण होते. तर मनोमय कोश, त्यानंतर विज्ञानमय कोश म्हणजे इंद्रियाच्या पलीकडचं ज्ञान मिळतं. हे योगाच्या प्रगतीचं लक्षण आहे. ते आपल्यापर्यंत नाही येणार, हे पुढची प्रगती आहे योगाची. तर विज्ञानमय कोश. आणि मग शेवटी आनंदमय कोश, ज्याला ताईंनी हे लिहिले अष्टांग योगातून परमानंद, सच्चिदानंद, कायम टिकणारा आनंद, जो कुठल्याही व्यावहारिक गोष्टींवर अवलंबून नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, असा जो आनंद आहे तो आनंदमय कोशाचा भाग ठरला. आणि तो समाधीचा भाग आहे. समाधीमध्ये तो आनंद मिळतो. असा हा पंचकोशात्मक प्रवास आहे, तो अष्टांग योगाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतो. अन्नमय कोशाने आसन,
प्राणमय कोश म्हणजे प्राणायामाने सुधारणा होते. त्यानंतर मग धारणा ध्यान हा एक भाग आहे आणि मग पुढे समाधी अशा या प्रगतीच्या पायऱ्या आहेत एकूण. तर अहिंसा यमनियम आसन प्राणायाम पाहिला आपण आणि पुढे आहे धारणा ध्यान समाधी. त्याच्यामध्ये एक प्रत्याहार हा एक भाग आहे. तर प्रत्याहार म्हणजे काय बऱ्याच जणांना कळत नाही. यमनियम कळले, आसन प्राणायाम ही अष्टांग योग कळला. प्राणायाम हा बहिरंग योग झाला बरं का. योगाचे 2 भाग आहेत अष्टांग योगाचे. यमनियम आसन प्राणायाम हा झाला बहिरंग योग जे आपण करतो तो. आणि धारणा ध्यान समाधी हा अंतरंग योग. अंतरंग योगाचा प्रवास म्हणजे जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगतीचा प्रवास पुढचा ध्यान करणं. धारणा सुद्धा एक भाग आहे त्याचा, धारणा आणि ध्यान. आणि पुढे समाधी स्थिती हा आध्यात्मिक प्रगतीचा प्रवास आहे. तो अंतरंग योग. यमनियम आसन प्राणायाम आणि धारणा ध्यान समाधी हे अंतरंग आणि बहिरंग योग जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रत्याहार नावाचा भाग. प्रत्याहार दोन्हीला जोडणारा दुवा आहे. पण प्रत्याहार म्हणजे काय? तर प्रत्याहार म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवणे, पंच ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण आहे. आपल्याला एकूण ज्ञानेंद्रिय आहेत ती 5. कानाने ध्वनी ऐकू येतो, डोळ्याने पाहता येतं, नाकाने वास घेता येतो, जिभेने चव घेता येते आणि एकूण स्पर्श हा एक भाग आहे. सर्वांगाला जाणवणारा स्पर्श. अशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्याला ऐकू आलं तर आपले व्यवहार चांगले चालतात. डोळ्याने दिसलं तर आपल्याला काम करता येईल. नाकाने वास घेतला तर चांगला वाईट दुर्गंध कळेल आणि आपण दुर्गंधापासून दूर जाऊ. असे हे सगळे ज्ञानाचे भाग आहेत. म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान मिळतं आणि त्यामुळे आपलं जीवन सुसह्य होतं. पण आपण काय करतो? आपण त्या पंचज्ञानेंद्रियांच्या मागेच धावतो. नुसतं डोळ्यांनी दिसतंय म्हणून वाटेल तर पाहतो. आता डोळ्यांनी दिसतंय म्हणजे आपलं आपलं काम आपल्याला नीट करता यायला हवं म्हणून डोळ्यांनी दिसतंय. पण आपण तसं करत नाही. आपण अकारण वेळ घालवतो टीव्ही पाहण्यात. आपण अकारण खिडकीत उभं राहून काहीतरी आता कुठेतरी भांडण चाललंय बघत असतो, मजा बघत बसतो. सकाळी झोपल्यानंतरचे डोळे उघडे असतात ते रात्री झोपेपर्यंत डोळे उघडेच राहतात. मधून डोळे बंद करून पहा किती मन एकाग्र होतं ते. काही कारण नसताना उगीच तिकडे तिकडे पाहत असतो. काही त्याच्यातून निष्पन्न पण होत नाही. मग अशा वेळी डोळे बंद करून पहा, मन एकाग्र होईल. तर ह्या पंचज्ञानेंद्रियांच्या मागे आपण धावत असतो. कानाने ऐकायचं. एखादा मुलगा चांगला अभ्यास करत असतो, मनाची एकाग्रता झालेली असते. पण कुठेतरी ते क्रिकेटची मॅच लागलेली असते, कुठेतरी बोल्ड म्हणून किंवा बरंच काही आवाज त्याला ऐकू येतात, ताबडतोब आपला अभ्यास सोडून मॅच पाहायला टीव्ही समोर जातो. किंवा एखादी स्त्री चांगली कामात गुंतलेली असते पण खाली रस्त्यावर काहीतरी भांडणाचा आवाज येतो, खिडकीत जाऊन उभी आपल्या. आता त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य आहे का? ते भांडणारे भांडताय, तुम्ही भांडण सोडवायला जाणार आहात का? तुमचीच गोची होईल. तिथे गेला तुम्हाला दोन्ही पार्टी तुम्हाला सांगते, त्यांना त्यांचं भांडू देत, तुम्हाला काही त्याचा उपयोग नाही. तुम्ही तिथे जाऊन बघ्याची भूमिका हवी कशाला? त्याऐवजी आपलं काम व्यवस्थित करावं. ह्या पद्धतीने आपण अकारण ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो आणि मग आपलं मन सारखं तिकडेच जातं. मग मन एकाग्र होत नाही. मनाची एकाग्रता भंग पावते. मन विस्कळीत अवस्थेमध्ये जातं आणि तो त्रास डोक्याला होतो. काय हे पाहिलं, ते पाहिलं, अमुक पाहिलं, रस्त्यावर ऍक्सिडेंट पाहिला, भगवत मग कशाला पाहिला तुम्ही मदत करणार आहात का? तिथे ऍक्सिडेंट झालाय, त्या लोकांना मदत केली तर चांगली गोष्ट आहे, करा. पण मदत न करता नुसती बघायची भूमिका करणं, मग त्याचे डोक्यावर परिणाम
घेणं की अरे बापरे, इतका भयंकर होता तो accident वगैरे. कारण आपण असा उपयोग करून घेतो ना, आपली मनाची अस्वस्थता निर्माण करतो, मनाचं स्वास्थ्य बिघडवतो. तर हे मनाचं स्वास्थ्य कशामुळे बिघडतं? तर पंच ज्ञानेंद्रियांचा दुरुपयोग केल्यामुळे मनाचं स्वास्थ्य बिघडतं. आणि आपला हेतू काय आहे योगाचा? आपला हेतू आहे एकाग्रता, जी आसनामध्ये सुद्धा सांगितलेली आहे की एकाग्र मन झालं पाहिजे. शरीराशी मन जोडलं गेलं तर आपल्याला पुढचा प्रवास चांगला होईल. प्राणायामामध्ये तेच आहे, मनाची एकाग्रता वाढीला लागते. पुढे आपल्याला धारणा आणि ध्यानाचा अभ्यास करायचा, त्याच्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता आहे. पण मग प्रत्याहार जर साधला नाही तर आपलं मन विस्कळीत होतं. मग तुम्ही आसनं करा नाही तर प्राणायाम करा, मन अस्वस्थच आहे, मग पुढचा प्रवास कोण करते? ध्यानाचा प्रवास होणारच नाही. नुसतंच आपण म्हणतो की मला मेडिटेशन करायचंय, ते अर्धा तास मेडिटेशन करून काही भागणार नाही, ते एक होतांडच आहे. मन स्वस्थ नसेल तर तुम्ही मेडिटेशन नुसते हात ध्यानात्मक आसन आणि हाताची ध्यान मुद्रा करून बसलात अर्धा तास, लोकांना वाटेल काय ध्यान लागलंय सुरेख, पण आपल्या मनात विचारांचे कल्लोळ चालू आहेत, मग मेडिटेशन कुठे होत आहे? त्यामुळे ते जर साधायचं असेल तर आपल्याला प्रत्याहार साधणं आवश्यक आहे. उगीच मन धावताय प्रत्येक इंद्रियाच्या मागे, ते जरा आवरलं पाहिजे. सारखं बाहेर बाहेर बाहेरचं दृश्य पाहणं, बाहेर बहिरंग सगळ्या बाहेरची धाव इंद्रियाची ती आवरली पाहिजे आणि मन आतमध्ये वळवलं पाहिजे. मनाचा प्रवास आतमधला म्हणजे अंतरंग योगाकडे मन वळवलं पाहिजे. हा अष्टांग योग आहे. केवळ आसन प्राणायाम हा अष्टांग योग नाही, त्यासाठी यमनियम तर आहेतच सुरुवातीला, आणि नंतर आसन प्राणायाम केल्यानंतर प्रत्याहाराचा भाग आहे. तो जर आपल्याला साधला तर आपलं आयुष्याचं कल्याण होतं, मन अतिशय स्वस्थ, आणि जितकं आपलं मन स्वस्थ असेल तितकं आपलं मन समाधानी आणि आनंदी असतं. त्यामुळे पुढचं ध्यानाचा भाग तर जमतोच, पण मनाची स्वस्थता हा जो भाग हल्ली जो रेअर होत चाललाय, अजिबात नाहीये, नाहीसा होत झालेला. सगळे प्रत्येक जण अस्वस्थ आहे, तणावाखाली आहे. सगळे ताणतणाव या 5 इंद्रियांमुळे निर्माण होतात. आणि ते जर त्याच्यावर जर कंट्रोल आला तर आपले ताणतणाव हे कमी होतील, मनाची एकाग्रता वाढायला लागेल. तर असा हा प्रत्याहार, तो प्रत्याहार साधणंही तितकंच आवश्यक आहे जितकं आसन प्राणायाम आपण करतो ते तितकं. आणि मग प्रत्याहार जर साधला तर त्याच्या पुढे धारणा आणि ध्यानाचा टप्पा आहे. तर धारणा म्हणजे काय आणि ध्यान म्हणजे काय, दोन्हीमध्ये काय फरक आहे? पातंजल सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं देशबंध चित्तस्य धारणा. धारणा म्हणजे काय? एक मनाला एक चौकोन आखून द्यायचा की त्याच्या पलीकडे तू जायचं नाही. म्हणजे काय, मर्यादित त्याला काहीतरी स्थान समोर ठेवायचं, याच्या पलीकडे तू जायचं नाही. म्हणजे समजा तुम्ही उपकाराची तसबीर समोर 1.5 कोटी तसबीर समोर ठेवली, त्या ओंकाराच्या तसबिरीच्या पलीकडे जायचं नाही, तोच विचार करायचा. कसा करायचा? म्हणजे मग तो ओंकाराची चौकट, सोनेरी चौकट, त्याच्या आतमध्ये निळा निळा रंगाचा पार्श्वभूमी, निळ्या रंगाची, त्याच्यावर केशरी ओंकार, त्याचा सुबक आकार, याच्या पलीकडे जायचंच नाही. तेवढाच फक्त विचार करायचा. म्हणजे काय, अगदी एकाग्र मन होत नाही म्हणून त्याला एक जरा आखून दिलं की एवढं विचार केला तर चालेल. कधी केशरी ओंकाराचा विचार कर, कधी कधी निळ्या रंगाचा विचार कर, कधी सोनेरी चौकट बघ. अशा तऱ्हेचा हा धारणेचा अभ्यास आहे. धारणेचा अभ्यास म्हणजे कसा आहे माहिती का? एखादं शेतकऱ्याकडे एखादं गाई बैल असतात, त्याच्यात एक वासरू असतं आणि ते सारखं उधळत असतं, त्याला स्थिरता नसते आणि त्याला डांबूनही ठेवता येत नाही एका जागी उभं राहायचं, ते चिक त्याचा त्रास होतो त्याला. म्हणून मग शेतकरी काय करतो, एक खुंटा असतो, त्या खुंट्याला एक दोर बांधतो आणि त्या वासराच्या गळ्याला पण तो दोर बांधतो. मग ते वासरू त्या दोरापर्यंत तो जितकं जाईल तितक्या परिघामध्ये ते वासरू खेळत राहतं, त्याच्या पलीकडे काही त्याला जाता येत नाही. पण मग तो खुंट्याच्या सभोवार ते आनंदात विहार करत राहतं.
तसं आपलं आहे. म्हणजे हा कुठं आहे, तुम्हाला एक ओंकाराची तसबीर दिली आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही. त्याचा केशरी रंग बघा, निळा रंग बघा, किंवा एखादी देवतेची तसबीर, तिचे तिचं सौंदर्य, एखाद्या महालक्ष्मीची तसबीर आहे, तिचं तिने घातलेला पोशाख, तिचे सुवर्ण अलंकार, तिचं अतिशय सुंदर असं मुखमंडल, यावर लक्ष केंद्रित करा. हा धारणेचा अभ्यास. त्याला म्हणतात देशबंध चित्तस्य धारणा. एक देशबंध आखून दिलेला आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही. तर हा धारणेचा अभ्यास झाला. त्यानंतर ध्यान. ध्यान ध्यानाला म्हणते तत्र प्रत्यय एकतानता ध्यान. एकच प्रत्यय निवडा. आता सगळा मोठा ओंकाराची तसबीर नाही निवडायची. एकच प्रत्यय म्हणजे सूक्ष्मतेकडे जायचं, प्रवास करायचा. तुम्हाला सांगितलं ना, एवढं मोठ्या वातावरणात पहा, हे सगळं पाहत होतं. आता फक्त एकच प्रत्यय म्हणजे कसं, ओंकाराचं चित्र आहे, त्याच्यामध्ये वर तो चंद्रबिंदू आहे ना, तेवढाच पाहत राहायचा, त्याच्या पलीकडे अजिबात जायचं नाही. आणि मग ती एकता आणता त्याच्याशी साध्य. हा प्रवास झाला, सूक्ष्मतेकडे प्रवास झाला. आपण अनेकाकडून एकाकडे जातो. सगळे विषय बाजूला पडले, प्रत्याहार केला, इंद्रियांचे विषय बाजूला पडले, त्यानंतर धारणा केली, एक छोटस समोर काहीतरी चित्र ठेवलं, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. आता फक्त एका प्रत्याहार, सूक्ष्म सूक्ष्म असं प्रत्यय, एखादी ज्योती समोर ठेवली, दिव्याची ज्योत, समईची ज्योत, त्यावरच लक्ष केंद्रित केलं. हा ध्यानाचा अभ्यास. म्हणजे त्याला आलंबन म्हणतात. आलंबन म्हणजे तो आधार आहे एक प्रकारचा ध्यानाला, की एवढंच फक्त पाहायचं, त्याच्या पलीकडे जायचं. हा ध्यानाचा भाग आहे. ध्यान असं त्याच्यावर केंद्रित केलेलं आहे आपण. म्हणजे मन एकाग्र होतं, ध्यान अतिशय चांगल्या पद्धतीने लागतं. आणि मग सगळ्यात शेवटी समाधी हा भाग येतो. ध्यान धारणेचा अभ्यास केला की हळूहळू ध्यानाचा अभ्यास सुरू होतो. धारणा जमायला लागली की मग जास्ती सूक्ष्मतेकडे प्रवास सुरू होतो. मग ते ध्यान बिंदूकडे प्रवास, सूक्ष्म प्रवास. आणि मग समाधी. समाधी म्हणजे काय, कशा म्हणजे सगळंच विसरलेलं आहे आपण, स्वतःला विसरणं, स्वतःच अस्तित्व सुद्धा जिथं विसरलं जातं ती समाधी. म्हणजे तिथे केवळ म्हणजे कुठलाही विषय नाही, आणि केवळ मन समाधानी, आनंदी, आणि कशात त्याचं सगळ्याच विसर्जन झालेलं, सगळ्या विषयांचं विसर्जन झालेलं, आणि अतिशय समाधानी आनंदी, असा हा भाग आहे तो समाधीचा. तो अर्थात आपण अनुभवलेला नाहीये, त्यामुळे ज्यांनी अनुभवला आहे त्यांना तो माहिती आहे. समाधी कशी आहे, समाधी हा भाग कसा आहे, दोन प्रकार आहेत. एका सबीज समाधी म्हणतात, निर्बीज समाधी, असे समाधीचे दोन प्रकार. सबीज समाधी सबीज समाधी म्हणजे काय, की थोडा वेळ समाधी लागली आणि मग समाधीतून बाहेर आले. एखादे महाराज वगैरे असतात ना, ते समाधी लावून बसतात, सगळे शिष्य ते चिंतेत असतात त्यांची समाधी कधी उतरेल. ते सबीज समाधीमध्ये असतात. तिथे संस्काराचं काहीतरी बीज शिल्लक असतं. आणि निर्बीज समाधी म्हणजे सगळं काही विसरलेलं होतं, पुढे काहीच नाही, म्हणजे पुढे मोक्ष जो म्हटलं आहे ती निर्बीज समाधी. म्हणजे तिथे आपल्या अस्तित्वाला सुद्धा अर्थ नाही. संजीवन समाधी ज्ञानेश्वरांनी कशी केली, ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजीवन समाधी म्हणजे निर्बीज समाधी, म्हणजे जिथून परत येणे नाही, ती समाधी म्हणजे निर्बीज समाधी. आणि ती समाधी म्हणजे मोक्ष. तेच म्हणजे आत्म्याचं परमतत्वात विलिनीकरण म्हणजे निर्बीज समाधी. आणि ही अष्टांग योगाच्या माध्यमातून आपल्याला साध्य होते. कशी आहे ही निर्बीज समाधी, कशी असते, मी सांगितलं ना, परब्रह्म संपूर्ण विश्वात भरून राहिलेला आहे, त्याचा एक अंश आपल्यामध्ये आले. कल्पना करा, समुद्र कितीतरी मोठा आहे, तर समुद्रातला एक थेंब आपण आपल्या वाटीमध्ये काढून ठेवले, समुद्रापाशी गेलो आणि समुद्रातला एक थेंब वाटीमध्ये ठेवला, तर आता त्या
थेंबाला वेगळं अस्तित्व आलं की नाही. तो झाला थेंब आणि जो समुद्र आहे तो झाला समुद्र. पण तो थेंब परत समुद्रात आपण जर घातला, समुद्रात विसर्जन केला, तर तो थेंब तिथे विसर्जित होतो. त्याला स्वतःच अस्तित्व राहत नाही. तो निघून गेला का, तो म्हणजे नाहीसा झाला का, तो नाहीसा झाला आपल्या डोळ्यांना, पण तो झाला समुद्र. त्याला मोठं रूप प्राप्त झालं. तसं आपल्यामध्ये एक परमात्म्याचा अंश होता, तो परमतत्वात विलीन करायचा आहे, परब्रह्मात विलीन करायचा आहे. तो नाहीसा झाला का, आपल्या दृष्टीने नाहीसा झाला, पण तो परब्रह्मात विसर्जित झाला. तो मोठा झाला, महान झाला. आता ही निर्भीड समाधी. मग निर्भीड समाधीमध्ये या शरीराचं काय होतं? शरीरातला आत्मा जो आहे तो परमात्म्यात विसर्जित होतो. पण शरीराचं काय होतं? तर शरीर हे कशाचं बनलेलं आहे? हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे, पोकळे आहेत. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी म्हणजे जड भाग आहे. सगळे जडच अवयव, सगळे जड भागात. नंतर पृथ्वी आप, आपल्या शरीरामध्ये रक्त किंवा इतर प्रभाव आहेत, ते आपतत्व आहे. तेज, आपल्या शरीरामध्ये पचनेंद्रिय वगैरे तिथे तेजच आहे ना. त्या तेजानेच आपल्याला पचन वगैरे होतं, उष्णता. म्हणजे तोही भाग आपल्या शरीरामध्ये. पृथ्वी, आप, तेज आपल्या शरीरात आहे. वायू, वायूचा संचार आहेच, आपण श्वसन करतो ना. त्यामुळे वायू पण आहेत. आणि आकाश तत्व आहे, पोकळे आहेत, त्यामुळे आकाश. म्हणजेच बाहेर जे पंचमहाभूत आहेत तीच आपल्या शरीरामध्ये आहेत. निर्भीड समाधी जेव्हा घेतो आपण, म्हणजे ज्ञानेश्वरांसारखे घेतात, तेव्हा त्यांचा आत्मा हा परमात्म्यात विलीन होतो. आणि ह्या पंचमहाभूत जी आहेत ती पंचमहाभूतात विसर्जित होतात. त्यांना काही म्हणजे कारणच उरत नाही. जर आत्मा निघून गेला तर शरीर काय करणार? त्यामुळे ते पंचमहाभूतात विलीन. अशा तऱ्हेची ही निर्भीड समाधी. म्हणजे हा जो प्रवास आहे तो यमनियमापासून सुरू झालेला निर्भीड समाधीपर्यंतचा, अर्थात कैवल्यापर्यंतचा प्रवास आहे. हा अष्टांग योगाच्या माध्यमातून आपल्याला साधेल. तर आपल्याला हे सगळं शक्य आहे का? नाहीये शक्य. समाधीपर्यंत जायचं शक्य आहे, त्याला अनेक जन्मीची साधना लागते. पण आपण हा प्रवास आहे असं समजू ना. म्हणजे आपल्याला आसनं शिकावीशी वाटली, प्राणायाम शिकावासा वाटला, हा आपला प्रवास सुरू झाला. आपण निरोगी स्थितीमध्ये अन्नमय कोशाचं निरोगी अस्तित्व तयार झालं. तब्येत सुधारली आपली. मग शारीरिक तब्येत सुधारली, हो, मानसिक सुद्धा सुधारली, मन सुद्धा स्वस्थ झालं. 2 महिने 3 महिने योगाभ्यास करून पहा. चिडचिड कमी होते, डोक्याचे त्रास कमी होतात, बरं वाटायला लागतं, शांत वाटायला लागतं. हे सगळे योगाचे परिणाम आहेत. आणि हे योगाचे प्राथमिक परिणाम आहेत. ते हळूहळू प्रगत होत जातात. आणि मग जर आपल्याला ही उपासनेचा भाग आहे. भारतामध्ये म्हणजे आपल्या एकूण मानवी जातीला मिळालेलं वरदान आहे. तुम्ही उपासना करत राहा, तुम्ही योग करत राहा. तुमचा हा पुढचा भाग खूप आनंदाचा आहे. म्हणजे आता साधारण 40 50 वगैरे आली की वाटायला लागते की आता हे नको, फार कपडे हवे, तर काय मोठे फ्लॅट हवेत वगैरे, हे नंतर काही वाटत नाही. त्याबद्दल आहे त्यात समाधानी राहत. 50 55 झाले की आहे ते बाद असं वाटायला सुरुवात होते. तर हे समाधान, हे जे व्यावहारिक हवे असे तो कमी होतो. आणि मग लक्ष हे उपासनेकडे लागतं. उपासनेकडे लक्ष लागलं की अर्थातच आपली आध्यात्मिक साधना वाढायला लागते. आध्यात्मिक साधना वाढली की पुढचा प्रगतीचा प्रवास सुरू होतो. आणि मग आपण जरी मोक्षापर्यंत गेलो नाही तरी सुद्धा आपण काहीतरी एक पायरी गाठतो आणि त्याचे फायदेही आपल्याला मिळतात व्यवहारात. आणि पुढचा प्रवासही होतो. पुढच्या जन्मी मग पुढे हाच प्रवास कंटिन्यू होतो. मग आपल्याला परत मागे यावं लागत नाही. तर हे मानवी जीवनाला मिळालेलं वरदान आहे. त्याचा इतर तुम्ही जर प्राणी पाहिले, वनस्पती पाहिली, प्राणी आणि जनावर पाहिली, तर त्यांना काही हा प्रवास त्यांच्या नशिबात नाहीये. ती सगळी भोग योनी आहे. आणि माणसाची योनी ही योग योनी आहे.
त्याला योग साधायचा. आता तू कुठल्याही माध्यमातून साधा, भक्ती योग, कर्मयोग, ज्ञानयोग जसं मी सांगितलं तसं. आपण अष्टांग योगाचा भाग घेतलेला आहे. अष्टांग योग खूप चांगला. आता सध्या शारीरिक तक्रारी वाढतायत, मनाचे ताणतणाव वाढतायत, त्यासाठी सुरुवातच मुळी आपल्याला खूप योगासन प्राणायामातून सगळं काही मिळून जातं. त्यामुळे अष्टांग योग हा नेहमीच चांगला आहे आपल्या आत्ताच्या जीवनासाठी. त्या अष्टांग योगाच्या माध्यमातून आपल्याला संजीवन समाधी अर्थात निर्मित समाधीपर्यंतचा प्रवास करता येऊ शकतो. महामुनी पतंजलीने आपल्याला हा संदेश दिलेला आहे की तुम्ही अष्टांग योगाची साधना करा. महामुनी पतंजली नी पातंजल योग सूत्र लिहिलं आणि पातंजल योग सूत्र आहेत ती 196 सूत्र आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या 196 सूत्रामध्ये संपूर्ण भारतीय तत्वज्ञान आले. त्याच्याबरोबर त्यांनी अष्टांग योग म्हणजे नुसतं तत्वज्ञान नाहीये, म्हणजे कसं वागा किंवा काय, हे प्रॅक्टिकल अप्रोच खूप आहे त्याच्यामध्ये. इतर तुम्ही जर पाहाल ना तर नाम जप करा किंवा साधना वगैरे असं वेगळ्या पद्धतीने आहे. पण इथे प्रॅक्टिकली आपल्याला काही करता येतं आणि त्याच्यामध्ये क्रियायोग सांगितलाय आणि अष्टांग योग सांगितलाय, जे करण्याजोग आहे. तर अष्टांग योगाची साधना आपल्याला सर्वसामान्य माणसांना करता येण्याजोगी साधना आहे. म्हणून महामुनी पतंजलीने अष्टांग योग सांगितला आणि आपल्याला एक चांगला मार्ग दाखवून दिलेला आहे, जो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे उपयोगी पडेल. तर अशा पद्धतीने थोडक्यात तुम्हाला सांगितलं. पातंजल योग सूत्र जे आहे त्याच्यामध्ये आणखी एक सांगण्याजोगं आहे. पातंजल योग सूत्रामध्ये योगाची व्याख्या केली. 1-2 मिनिटं आपण आणखी बोलू, ऐका तुम्ही, आणि नंतर आपला संपत आलाय आता. तर पातंजल सूत्रामध्ये योग म्हणजे युज धातू जोडणे वगैरे मी सांगितलं तुम्हाला. तसं पातंजल सूत्रात योगाची व्याख्या केली. योग हा चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींवर नियंत्रण आणणे, अर्थात पुन्हा तेच प्रत्याहार वगैरे म्हणते ना तसं. काय होतं, आपलं चित्त सारखं भरकटतंय आणि त्याच्याबरोबर आपल्या वृत्ती वर्तन भरकटतंय, त्याच्यावर नियंत्रण आणा म्हणून सांगितलं. आता हे नियंत्रण कसं आणायचं? साधी गोष्ट आहे. आता सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनावर ना वेगवेगळे संस्कार होतात आणि ते संस्कारांचा साठा निर्माण होतो आणि ते म्हणजे चित्त. सकाळी उठल्यावर काय होतं बघा, आता लक्षात घ्या. 31 डिसेंबर आहे, रात्री 12:30-1 पर्यंत तरुण पिढी जागते आणि मग नंतर झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं असतं तर 5-5:30चा गजर असतो. इतकी गाढ झोप लागते की गजरच ऐकू येत नाही आणि मग एकदम 6:30ला जाग येते. अरे बापरे, 6:30 वाजले. म्हणजे त्यांच्या मनावर संस्कार होत जातात. पहिला संस्कार झाला, बापरे 6:30 वाजले. नंतर मग सगळं घाई सगळं आवरतात. घाईघाईत सगळं आवरल्यानंतर मग नेहमीप्रमाणे 9:30ला त्यांचं सगळं आवरतं. मग मनावर दुसरा संस्कार होतो, अरे आपलं आवरलं बरं का. म्हणजे परत आनंदाचा संस्कार. आधी वेगळाच संस्कार झाला, आता परत आनंदाचा संस्कार. त्यानंतर मग ते अगदी समाधान, तर आता लिफ्ट मधून खाली उतरू आणि मग गाडीवर बसून पटकन ऑफिसला जाता येईल, आता वेळेत जाता येईल, आनंद वाटतो. तो संस्कार झाला. खाली जातो आणि गाडी किक मारतात. खाली गेल्यावर किक मारल्यावर काय, पुन्हा किक मारतात, गाडी स्टार्ट होत नाही. काय झालं गाडीला? कुणीतरी पंक्चर केलेली दिसते. आता हा संस्कार परत झाला, बापरे गाडी पंक्चर झाली, आता ऑफिसला वेळेवर पोचता येणार नाही. एक तर रिक्षाचे पैसे खर्च होतील, नाही तर ऑफिसला फोनवर कळवायला लागेल की मी उशिरा येतो. हा मनावर परत संस्कार. आता दिस इज द टाइम हाऊ यू बिहेव. आता काय करणार, रिक्षाला पैसे खर्च करून ऑफिसला जाणार किंवा फोन करणार की ही गाडी पंक्चर कुणी केली म्हणून 4 जणांना शिव्या घालणार. तो अमक्या आहे ना, तर त्यांनीच केली असेल म्हणून त्या अमक्याला शिव्या देत बसणार. म्हणजे तुम्ही तुमच्या ऍक्शन्स काय आहेत, रिॲक्शन काय आहेत, त्यांना आवर घाला म्हणून सांगितलं. तुमच्या मनावर सतत संस्कार होत राहतात, कधी चांगले कधी वाईट,
कधी चांगलं आहे कधी वाईट. आता तुम्ही चिडचिड करून उपयोग आहे का? नाही. स्थिती बदलणार आहे का? नाही. रिक्षाला पैसे खर्च करावे लागणार ना? हो. मग रिक्षाला पैसे खेळायला ऑफिसमध्ये गेला. समजा शांतपणे आपण ऑफिसमध्ये गेलो. आता ऑफिसमध्ये गेल्यावर परत संस्कार. ऑफिसमध्ये गेल्यानंतर दिवस छान गेला. आता जरी गाडी पंक्चर झाली, त्रास झाला, पुढे ऑफिसमध्ये मात्र दिवस छान गेला. आणि कोणाचा तरी मुलगा पास झाला होता, त्यांनी मधल्या सुट्टीमध्ये पार्टी दिली, मजा आली. आणि मग तुम्ही 5:30ला नेहमीप्रमाणे निघाला ऑफिस. तेवढ्याच ऑफिसरनी बोलवलं, साहेबांनी बोलवलं आणि खोलीत बोलवलं, त्यांच्या रूममध्ये बोलवलं. आणि तुम्ही केलेल्या चुकांबद्दल तुम्हाला इतकं झाडलं की अरे बापरे, म्हणजे हा दुसरा सण. मग आपली चिडचिड झाली. जायच्या वेळेला एवढा त्रास, म्हणजे डोक्याला खरंच कटकट झाली. आणि ती कटकट घरी घेऊन गेलात तू. मग कधीतरी बायकोवर ओरड किंवा कोण घरात असते त्याच्यावर ओरड, त्याचे लगेच रिॲक्शन्स झाले असं. आणि मग अशा ह्या वर्तनात आपण जे करतो ना, कधी चांगले आणि कधी वाईट, आपल्या मनावर संस्कार होतात, त्याला चित्त म्हणतात. आणि त्या चित्ताचे वरचे जे संस्कार होतात, त्यातून ज्या रिॲक्शन्स होतात त्याला वृत्ती म्हणतात. तर ह्या वृत्तींवर नियंत्रण आणणे म्हणजे योग. तुम्ही मनाने शांत राहा. आयुष्यामध्ये कधी चिडचिड करू नका, राहू नका, दुःख करू नका, जास्त आनंद बनवू नका. लॉटरीचं तिकीट लागलं, अत्यानंद झाला, अत्यानंद झाल्यावर आणखी डोक्याला काहीतरी वेगळंच, डोक्यात आणखी वेगळाच परिणाम व्हायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत. आणि योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींवर नियंत्रण आणणे. हा एक वेगळ्या जास्तीचा भाग आपण आता पाहिला, जो आपल्या नेहमीच्या आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी पडेल असा. असो, 7:30 झालेले आहेत. जरा 7:30ला आवरायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे. धन्यवाद ताई. अगदी व्यवहारातल्या आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन आपण खरंच अष्टांग योगातून परमानंद खूप छान सांगितलं. धनात्मक आसनात बसा, पाठताट, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, शांत चेहरा, निर्विचार मन, संथ श्वसन. माझ्या बरोबरच आपण ओंकार म्हणणार आहात. शांती शांती शांती. सावकाश डोळे उघडायचे. ध्यानात्मक आसन सोडायचं आहे. आपलं ध्यानात्मक आसन सोडा.